राजेवाडी रॉयल्स. चला या सगळे खेळाडू इकडे समोर या. इथे डीजेच्या समोर यायचे खेळाडू एक लाईन करायची. पंच पुढे उभे राहतील. संघ मालक देखील या. संघ मालक सगळे 11 खेळाडू किट मध्ये असतील. आणि मंचाच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला राजेवाडी रॉयल संघ सगळा उभा राहील लाईन मध्ये. मंचाच्या डाव्या बाजूला काळेवाडी पॅन्थर. चला आपण देखील यायचंय. एक लाईन करायचे. हॅलो थांब की नाही चालत होते. चला आता काळेवाडी आपण देखील आता जशी या संघाने लाईन केली तशी आपण करायची. दोडई संघनायक समोर असतील. दोडई पंच आपण पाहतोय. मैदानाक तोंड करून समोर तोंड करायचंय सगळे खेळाडूंनी. पंच चला डीएन रॉकस्टर. डीएन रॉकस्टर चला पंच विनंती असेल आपल्याला. काळेवाडी पॅन्थर संघाचे संघमालक मंदार तात्या पवार आपल्याला विनंती असेल आपण देखील या. सन्माननीय शेठ झेंडे आपल्याला विनंती असेल आपण देखील या ठिकाणी संपर्क करा. विनंती आहे. 2 फायनलिस्ट खरं तर आपल्याला मिळालेत. फायनलिस्ट जे मैदानाच्या आतमध्ये एकच थोड्या सोळामध्ये पदार्पण करेल संघ मालक सन्माननीय प्रवीण शेठ सणस यांच्या मालकीचा असणारा राजेवाडी रॉयल्स. तर दुसऱ्या बाजूला आहे काळेवाडी पॅन्थर संघ मालक मंदार तात्या पवार. हे 2 फायनलिस्ट खरं तर आपल्याला मिळालेत. झालंय का मैदानाच्या आतमध्ये संघ आपल्याला पाठवायचे आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये जेवढे मला तर आयोजक आहेत फक्त आता थोडस पटकन उरका. संघ आतमध्ये आपल्याला पाठवायचे आहेत. हॅलो 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 राजेवाडी रॉयल्स संघमालक प्रवीण शेठ सडस आपण पाहतोय. संगनायक प्रतीक पांघरकर अनिकेत फडतरे
आमिर चिखलगार, प्रदीप मेमाडे, संदीप बरकडे, मयूर सणस, संकेत भाटे, अनिकेत फडतरे, दत्ता जगताप सर, अनिकेत जगताप, किशोर आणि मयूर पवार, शुभम भाटे ही 11 खेळाडूंची यादी आहे. तर दुसऱ्या बाजूने काळेवाडी पॅन्थर आपण पाहतो संघ मंदर शेठ पवार, संघमालक सागर संघनायक सागर शिंदे, संतोष मोठे, कल्पेश राऊत, निखिल बडेकर, नागेश बडेकर, योगेश काळे, सागर फडतरे, शुभम निगडे. मेगा फायनलला नक्कीच थोड्या वेळामध्ये सुरुवात होईल. 2 फायनलिस्ट खरं तर आपल्याला मिळालेत. एका बाजूला काळेवाडी पॅन्थर आहे तर दुसऱ्या बाजूला राजेवाडी रॉयल्स. या 2 मातब्बर ताकदवान प्रतिस्पर्धी संघातलं हे युद्ध. तर पहिला संघ मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल राजेवाडी रॉयल्स. संघ मालक प्रवीण दादा सणस यांच्या मालकीचा असणारा संघ. एकदा जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करा. पहिला फायनलिस्ट मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतोय. यानंतर दुसरा फायनलिस्ट काळेवाडी पॅन्थर संघ मालक सन्माननीय मंदार तात्या पवार यांच्या मालकीचा असणारा काळेवाडी पॅन्थर मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल. एकदा जोरदार टाळ्या. दुसरा फायनलिस्ट मैदानाच्या पदार्पण करतोय. एकदा जोरदार टाळ्या. काळेवाडी पॅन्थर्स दुसरा फायनलिस्ट मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल. संघमालक सन्माननीय मंदार दादा पवार यांच्या मालकीचा असणारा काळेवाडी पॅन्थर्स. तर दुसऱ्या बाजूला आहे संघमालक सन्माननीय प्रवीण दादा सणस यांच्या मालकीचा असणारा राजेवाडी रॉयल्स. हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करत आहेत. हॅलो चेक. हॅलो आता मी आमच्या लाडक्या पाहुण्यांना विनंती करतो मैदानाच्या आतमध्ये जायचंय. टॉस आपण मैदानाच्या आतमध्ये घेणार आहोत. खेळाडूंची ओळख परेड तिथे होईल आणि मी ज्या पाहुण्यांचा नामूल्य या ठिकाणी करेल त्या पाहुण्यांना विनंती असेल आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय गणपतांना शेतकर मी मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो. ज्या मान्यवरांचं नाव घेईल त्या मान्यवरांनी लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सौभाग्यवती शोभाताई टिळेकर आपल्याला देखील विनंती असेल आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. सुमनताई टिळेकर ग्रामपंचायत सदस्य आपल्याला देखील विनंती असेल आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. झेंडेवाडी नगरीचे उपसरपंच सौभाग्यवती कौशल्यताई झेंडे आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील मैदानाच्या आतमध्ये जायचंय. दिवेनगरीचे उपसरपंच सन्माननीय
सुजाताताई जगदाळे ताईंना देखील विनंती करतो आपण देखील मैदानाच्या आतमध्ये जा. ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय श्रद्धाताई काळे आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील मैदानाच्या आतमध्ये जायचंय. ग्रामपंचायत सदस्य झेंडेवाडी सन्माननीय शरददादा झेंडे आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील मैदानाच्या आतमध्ये जायचंय. ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय अमरदादा झेंडे आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील मैदानाच्या आतमध्ये जायचंय. सोनरी नगरीचे सरपंच सन्माननीय नितीन दादा काळे आपल्याला देखील विनंती असेल. प्रमाणे देवेनगरीचे सरपंच अमित दादा झेंडे आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील मैदानाच्या आतमध्ये जायचंय. सगळे मान्यवर आतमध्ये झालेत. आमच्या लाडक्या मान्यवरांसाठी देखील एक गाणं झालंच पाहिजे. डीजेला विनंती असेल. मान्यवर पावडे देखील मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेत. आता सगळे मान्यवर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. सगळे आयोजक देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता प्रथमतः टॉस मैदानाच्या आतमध्ये होईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी घेतोय. दोन्ही संगणक समोर या. अगोदर टॉस होईल, त्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर खेळाडूंची ओळख परेड होईल आणि त्यानंतर मान्यवर व्यासपीठावरती येतील आणि पहिला तर हा सामना अंतिमचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. अगोदर टॉस आपण पाहतोय तिथे होईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी होतोय. दोन्ही संगणक समोर आलेत. टॉस जिंकला काळेवाडी पॅन्थर संघानं. टॉस जिंकत काय निर्णय फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तर क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय राजेवाडी रॉयल्स संघाला. त्यांनी क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. मी आता सगळे क्रिकेट रसिकांना एक सूचना असेल, माझा आवाज ज्यांच्यापर्यंत पोहोचतोय त्या सगळ्याला विनंती असेल आपण जागेवरती उभं राहा. आपल्याला राष्ट्रगीत या ठिकाणी घ्यायचं आहे. डोक्यावरची टोपी पहिली खाली घ्या. ज्या खेळाडूंच्या डोक्यामध्ये टोपी आहे त्या सगळ्या खेळाडूंना विनंती असेल, क्रिकेट रसिकांना विनंती असेल, सगळ्यांनी टोपी खाली घ्या आणि सगळ्यांनी जागेवरती उभं राहायचंय. समोर अजून काही क्रिकेट रसिक खाली बसलेले आहेत, त्यांना विनंती असेल आपण जागेवरती उभं राहा. राष्ट्रगीत आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. एक साथ विश्राम, एक साथ सावधान. राष्ट्रगीत के लिए तैयार हो गए? तैयार हो. की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी
चला आता खेळाडूंची ओळख परेड आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये होईल. टॉस जिंकलाय खरं तर काळेवाडी पॅन्थर संघानं प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. तर प्रथमतः क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय राजेवाडी रॉयल्स या संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. आता लगेच क्षेत्ररक्षण सजवलं जाईल. मी मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो आपण अतिथी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. सामन्याला लगेच सुरुवात होईल. अंतिमचा सामना हा धगधगता थरार आहे. दोन ताकदवान दोन मातब्बर संघ एका समोर भिडले जातील आणि पुन्हा एक मोठ्या युद्धाला सुरुवात होईल. एका बाजूने राजेवाडी रॉयल्स तर दुसऱ्या बाजूने एक काळेवाडी पॅन्थर्स हे दोन ताकदवान संघ आता एका समोर येणार आहेत. हॅलो हॅलो चला आता क्रिकेट रसिकांना विनंती असेल आता जागेवर देऊन स्थानापन्न व्हा. अगदी शांत पद्धतीनं या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. आयोजकाकडून एक सूचना अडकीत आलेली आहे. जोपर्यंत सामना संपत नाही तोपर्यंत एकही क्रिकेट रसिक मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही. आता दोन संघांचा सामना आहे. दोन्ही संघातल्या कुठल्याच खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये जायचं नाही आणि त्यांचा टी शर्ट असणारा खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये आढळला तर 5 धाव्यांची पेनल्टी संघाला दिली जाईल याची नोंद घ्या. प्रेक्षक वर्गाला देखील ती सूचना आहे. प्रेक्षकांनी देखील मैदानाच्या आतमध्ये जायचं नाही. हॅलो चेक. चला क्षेत्ररक्षण दोन फलंदाज चला काळेवाडी पॅन्थर्स. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो नॉर्मल कमी कर. हॅलो या ठिकाणी अगोदरच्या सामन्यात आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. मॅन ऑफ द मॅच संदीप काळे ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी शरददादा झेंडे आणि अमरदादा झेंडे या दोन्ही मान्यवर मंडळीला विनंती करेल. आपल्या शुभास्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. तरी दोन्ही मान्यवर मंडळी या मॅन ऑफ द मॅच देतोय आणि संदीप काळे ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. भिवरी संघ संदीप या. संदीप काळे या लवकरात लवकर आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. आधी सामन्याचा संपर्क करा. इको कमी असला तरी चालेल. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 नॉर्मल इको. हॅलो 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 चेक. हॅलो या ठिकाणी नंतर शुभाग मिळवतोय सौभाग्यवती शोभाताई लडकत ग्रामपंचायत सदस्य यांचं देखील शुभाग मिळवतोय. त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो. सरपंच चषक आणि पुरंदर प्रीमियर लीग 2021 मध्ये ताई आपलं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. तुला सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देतोय. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी आपण जी लढत पाहिली त्या लढतीमध्ये खरं तर संदीप काळे सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. खरं तर सामना महत्वाचा आहे त्यामुळे आता जास्त काही आपण वेळ घेणार नाही. मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देऊयात आणि सामन्याला लगेच मैदानाच्या आतमध्ये सुरुवात नक्कीच आपण करणार आहोत. डीजे 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 थँक्यू थँक्यू सर. आणि आता विनंती असेल बॉल टाकताना फक्त डीजे वाजवू नका एवढंच एक सूचना तुमच्यासाठी असणार आहे आणि त्या सूचनेकडे देखील लक्ष देणं गरजेचं असेल. पोलादी निर्धार आमुचा आसुर बळांची खंत नसे. हॅलो 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 पोलादी निर्धार आमुचा
असुरबळांची खंत नसे, स्वातंत्र्याच्या संग्रामाला विजय वाचून अंत नसे, श्रद्धा हृदयातील आमच्या वज्राहूनही बलवंत असे, मरण मारुनी पुढे निघाले, गर्वतयाचा कोण हारी, ही रणफंडीची जात आमची, कोण आम्हास भयभीत करे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुवे देव सर्व कार्य सर्वदा. सर्वात प्रथम तारणहार्ता विघ्नहार्ता गणपती बाप्पांना मानाचं वंदन. मात्र या ठिकाणी करूया आणि जाऊया मेगा फायनल सरपंच चषक पुरंदर प्रीमियर लीग. लेस द प्ले. पंचांचा इशारा आला जाईल. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाज देखील गोलंदाजी मार्कवर आला गेलाय. षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देखील आलाय. एका बाजूने सागर आहे तर दुसऱ्या बाजूने संतोष. हा चेंडू पुन्हा एकदा आकृती बॅट करण्याचा प्रयत्न नक्कीच होता. पहिला चेंडू जमिनीला समांतर फटका खेळून काढलाय. त्या ठिकाणी सन्मानजनक एका धावेने संघाचं खातं उघडतंय आणि एक धाव पूर्णपणे धावफलकावरती लागलेली देखील आपण पाहतोय. जो संघ विजय होईल त्या विजया संघासाठी कौशल्यता झेंडे उपसरपंच झेंडेवाडी यांच्याकडून तब्बल 2100 रुपयाचा प्राइज असणार आहे. विजय मिळवा. प्राइज मात्र या ठिकाणी असतील. पारितोषिकांचं वर्ष या ठिकाणी केला जातोय आणि अनेक प्राइज मात्र या ठिकाणी दिले जात आहेत. गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू फुलटात आलाय आणि सरळ जातोय सागर शिंदेच्या बॅट मागून. मेगा फायनलचा पहिला खणखणीत चौकार 4 रन. डियन रॉक सर आपण पाहतो मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. दुसऱ्या बाजूने अक्षय निर्मल सर पूर्णपणे पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. दोन्ही पंचांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मेगा फायनलची लढत आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. हा चेंडू पुन्हा एकदा बुलटॉस केला. चेंडू मात्र हवेत पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. व्हॉट अ कॅच विकेट. बिग विकेट गॉन. क्रिकेट 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 क्रिकेटमय वातावरण ह्या पुरंदर तालुक्यामध्ये निर्माण होत आहे. कारण फक्त एकच पुरंदर प्रीमियर लीग सरपंच चषक अगदी रोमहर्षक सामने या मैदानावरती खेळताना पाहायला मिळत आहेत. एक फलंदाज बाद 5 धावा धावफलकावरती. काळेवाडी पॅन्थर संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. सागर शिंदे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये बाद होताना पाहायला मिळेल. एका बाजूने कमलेश मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसऱ्या बाजूने संतोष आता मैदानाच्या आतमध्ये. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आता काय करामत करणार. धक्का क्रमांक पहिला सागर शिंदे स्वस्तात परतलाय. पहिलं षटक अतिशय दर्जेदार. प्रदीप आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. काय आपल्यातून करामत केली जाते. हा चेंडू पुन्हा एकदा सन्मान देण्याचं काम नक्कीच केलं गेलं होतं. त्या ठिकाणी चुका होत आहेत. मी मित्रांनो सांगत असतो क्रिकेट म्हणलं की कॉल रिकॉल येतात. कॉल रिकॉल म्हणलं की निश्चित रूपाने मेगा फायनल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रदीप पुन्हा एकदा सज्ज आहे. हा चेंडू पुन्हा एकदा समोर दिशेने पूर्णपणे खोदून काढण्याचा प्रयत्न नक्कीच झालाय. अनिकेत फडतरे आपण पाहतो चेंडूचा पाठलाग करेल. 5 मोर होतोय तोपर्यंत पुन्हा एकदा एक 1 मोर सिंगल आली जाईल. धावफलक एका धावेने वाढतोय आणि धावफलकावरती 6 धावा आपण पाहतोय. डीजे थँक्यू. डीजे थँक्यू. चेंडू टाकताना फक्त गाणं लावू नका एवढीच सूचना असणार आहे. गोलंदाजी मार्फत गोलंदाज पूर्णपणे सज्ज होतोय. हा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस केलाय आणि सरळ जातोय आकाशाला गवस निघालणारा बुलंदी बिग ब्लास्ट संतोष चटकार. थँक्यू डीजे. धावफलकावरती पहिलं षटक संपलं. 1 बाद 12 धावा धावफलकावरती आहेत. वेळ वाचवणं निश्चित रूपाने गरजेचं असेल. 12 म्हणलं की 12 युवराज सिंगची जन्मतारीख आठवल्याशिवाय राहणार नाही. 12 म्हणलं की 80 वर्षाचा तरुण आठवल्याशिवाय राहणार नाही. 12 म्हणलं की संघर्ष आठवल्याशिवाय राहणार नाही. आणि 12 म्हणलं की निश्चित रूपाने गोपीनाथ मुंडे साहेब आठवल्याशिवाय राहणार नाही.
कारण 80 वर्षाचा तरुण अवघ्या पावसामध्ये भिजला तर नंतर मात्र अख्खा महाराष्ट्र काबीज केला. हा इतिहास आपल्या महाराष्ट्राचा आहे. त्या 12 धावा धावफलकावरती 12 गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्कवर अनिकेत फडतरे. हा चेंडू पुन्हा एकदा आखवते बॅट खेळण्याचा प्रयत्न नक्की झाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती आला जाईल तोपर्यंत पहा फेकार चूक एक सिंगल आली आहे. धावफलक एका धावेने वाढेल. धावफलकावरती जर पाहायला गेलं तर 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 अंक जर पाहायला गेलं तर क्रिकेटमध्ये थोडासा अशुभ मानला जातो. का अशुभ मानला जातो याचं कारण मी नक्कीच देईल. कारण भारतीय संघाचे अनेक खेळाडू कित्येकदा 13 धावसंख्येवरती बाद होताना पाहायला मिळालेत. गॉड ऑफ क्रिकेट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं मास्टर सचिन तेंडुलकर कित्येकदा 13 धावसंख्येवरती बाद झालेले देखील आपण पाहिलाय. प्राईज आलं जातंय. षटकार हॅट्रिक पूर्ण करा. गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू पहा पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न नक्की झाला. क्षेत्ररक्षक मात्र खूप दूरवरती राहतोय. फाईन लेग क्षेत्ररक्षण अतिशय दर्जेदार होतंय. तोपर्यंत पहा धाव देखील घेतली जाईल. ती एक धाव एका धावेन धावफलक 14 धावसंख्येवरती आहे. 14चा इतिहास नक्कीच तुमच्या समोर सांगेल. 14 म्हणलं की प्रेमाचा दिवस, व्हॅलेंटाईन डे आठवल्याशिवाय राहणार नाही. 14 म्हणलं की 14 मे आठवल्याशिवाय राहणार नाही. 14 मे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म या पुरंदर तालुक्यात झालेला होता. हा 14 मे आठवल्याशिवाय राहणार नाही. हा चेंडू पुन्हा एकदा गॅपमध्ये ढकललाय. 14चा इतिहास मी नक्कीच सांगत होतो. 14 म्हणलं की 14 फेब्रुवारी झालेले 42 जवान शहीद झालेले आठवल्याशिवाय राहणार नाही. तब्बल 42 जवान पुलवामा हल्ल्यामध्ये निश्चित रूपाने शहीद झाले होते. प्राइज येत आहे लागोपाठचे 3 षटकार खेळा. एनडी काळे 1000 रुपये, गणेश जावळे स्वामी मोटर्स 1000 रुपये, निखिल झेंडे 1000. हा चेंडू पुन्हा एकदा गॅपमध्ये ढकलून दिला. क्षेत्ररक्षक मात्र खूप दूरवरून चेंडूवरती आला जाईल. तोपर्यंत एक सिंगल घेतले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? प्रयत्न केले जात आहेत. तोपर्यंत पाहता 2 धावा नक्कीच पळून पूर्ण केल्या जातील. धावफलक 2 ने वाढेल. धावफलकावरती 17 धावा आहेत. त्याचप्रमाणे जाधव पाटील ज्यूस कंपनी 1001 रुपयाचं प्राईज. सुनीलजी शेतकर यांच्याकडून देखील 501 रुपयाचं प्राईज. तब्बल पारितोषिकांचा वर्षा मात्र या मैदानावरती केला जातोय. उपस्थित तमाम क्रिकेटरसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कैलासबाजी बाबूराव दिनकर झेंडे यांच्या स्मरणार्थ नवनाथ बाबूराव झेंडे यांच्याकडून देखील तब्बल 1001 रुपयाचं प्राईज असणार आहे. षटकार हॅट्रिकसाठी गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू फुलटॉस आणि या ठिकाणी उडवून दिलाय. सरळ जातोय हवाई सफर. हवाई यात्रेला षटकार. थँक्यू डीजे. दरम्यानच्या काळामध्ये नितीनजी काळे देखील उपस्थित होतात. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. डीजे थँक्यू. अनिकेत फडतरेवरती आक्रमण चढवलं जाते. धावफलक 1 बाद 23 धावा आहेत. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज. हा चेंडू पुन्हा एकदा समोर मोठा फाटका खेळायचा होता. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? इटका जवाब पत्तरशे आणि फलंदाज बाद. विकेट्स. दोन षटकं सामतायत आणि 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा आपण पाहतोय धावफलकावरती आहेत. तेवीस धावा आपण पाहतोय धावफलकावरती आहे. षटक क्रमांक दुसरं देखील संपलं जाते. 2 फलंदाज बाद होत आहेत. एका बाजूने सागर शिंदे बाद झालाय. दुसऱ्या बाजूने संतोष पोटे देखील बाद होऊन माघारी परतताना पाहायला मिळतोय. आणि 2 महत्त्वपूर्ण धक्के जे संघाला लागलेले देखील पाहायला मिळत आहेत. रोमांचक थरार आपण पाहतोय. बदला, नित्य संघर्ष, नाट्य, तुंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा अर्थात सरपंच करंडक या मैदानावरती संपन्न होताना पाहायला मिळेल. 23 धावा आपण पाहतोय 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 देखील संपलंय. तिसरं षटक कोणाच्या हातामध्ये द्यायचं थोडासा चर्चा विनिमय मैदानाच्या आतमध्ये रंगला गेला होता. निष्कर्ष निघलाय आणि पुन्हा एकदा प्रदीपला मात्र 5 रन केलंय. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट देखील त्यांनी घेतली आहे. 12 धावा देखील तब्बल कुटुंब काढल्यात आणि आता पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू पुन्हा एकदा दर्जा दाखवणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अतिशय सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. ज्या गोलंदाजीची गरज संघासाठी आहे. पंचांसाठी एकदा जोरदार टाळ्या. वाईड बॉल पंचांनी घोषित केलाय. गोलंदाज सज्ज आहे.
हा चेंडू पुन्हा एकदा आकृती बॅट खेळण्याचा प्रयत्न नक्की झाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती आला जाईल तोपर्यंत पहा एक सिंगल घेतले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झालाय आणि पाहता पाहता चित्त्याच्या चपळाईने 2 धावा येत आहेत. धावफलक 2 धाव संख्येने वाढेल. धावफलकावरती जाऊया 26 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. या ठिकाणी कळवलं जातंय काळेवाडी संघात वडील खेळत आहेत. डीजे थँक्यू. एका बाजूने वडील खेळत आहेत, एका बाजूने मुलगा खेळतोय. बाप बेटा एकमेकांच्या विरोधामध्ये. गोलंदाज सज्ज प्रदीप. हा चेंडू समोरच्या दिशेने मोठा फटका खेळलाय. फटका फासलाय. टर्निंग कॅच झेल झाला आणि धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरा मंगेश बाद. कैलासवासी बाबुराव दिनकर झेंडे यांच्या स्मरणार्थ नवनाथ बाबुराव झेंडे श्रीनाथ वेअर हाऊस यांच्याकडून लागोपाठच्या 3 चौकार खेळा, 3 षटकार खेळा, 3 विकेट घ्या. तब्बल 1001 रुपयाचं प्राइज असणार आहे. परंतु आज करामत कोण करणार याकडे तमाम क्रिकेट रसिकांचं लक्ष आहे. षटक क्रमांक आपण पाहतो. तिसरं प्रदीपचं प्रगतीपथावरती आहे. पहिला चेंडू वाईट जाताना पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवरती 2 आल्या. तिसऱ्या चेंडूवरती विकेट देखील निश्चित रूपाने पडताना पाहायला मिळाली आहे. 3 बाद 26 धावा धावफलकावरती. अवघे 2 चेंडू या षटकातील झाले. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तिसरं सुरू आहे. प्रदीप सज्ज आहे. हा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने सन्मानजनक खेळून काढला. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती आला जाईल तोपर्यंत एक सिंगल नक्कीच घेण्याचा प्रयास झाला. एक सिंगल येईल. धावफलक एका धावेने 27 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. राजेंद्रजी टिळेकर संपर्क करा. गोलंदाज सज्जा. गोलंदाजी मार्कवर प्रदीप. हा चेंडू पुन्हा एकदा अतिशय सूर एक दर्जा नजाकत मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाते. परंतु पंचगावतीन व्हाईट बॉल. व्हाईट बॉल पंचांचा इशारा आहे. गोलंदाज सज्ज प्रदीप. गोलंदाजी मार्कवर तर ओमकार स्ट्राईकच्या दिशेने. हा चेंडू पुन्हा एकदा सन्मानजनक घेऊन काढलाय. पॉईंटच्या दिशेने चेंडू ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. कलेक्ट करेल तोपर्यंत पहा थोडेसे बंबल होताना देखील पाहायला मिळतील. 2 धावा नक्कीच येत आहेत. धावफलक 2 ने वाढेल आणि 30 धावा धावफलकावरती आहे. मी स्वराज्याबद्दल व्याख्या नक्कीच सांगेल. राजेंद्र काळे संपर्क करा. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. हा चेंडू समोरच्या दिशेने मोठा फटका खेळलाय आणि सरळ जातोय हवाई यात्रेला. बिग ब्लास्ट. 1 ऑफ द मॅक्झिमम सिक्सरचे रन. थँक्यू डीजे. थँक्यू. डीजे थँक्यू डीजे. षटकार आलाय. षटकाराच्या मध्ये धावफलक 36 धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. दरम्यानच्या काळामध्ये सन्मान्य श्री राजेंद्र शेठ काळे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सन्मान्य मान्यवर मंडळींना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. दुसऱ्या बाजूने सन्मान्य श्री रमाकांतजी काळे आपणास देखील विनंती असणार आहे. आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आणि त्याचप्रमाणे योगेश बाळा काळे आपणास देखील आणि लक्ष्मणजी काळे आपणास सर्वच अतिथी मान्यवर मंडळींना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. या षटकातील 5 चेंडू झालेत. 1 चेंडू बाकी आहे. गोलंदाज सज्जा. 3 बाद 36 धावा. आता आक्रमणावरती उतरलाय फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू पुन्हा एकदा आक्रमक बॅट फोडून काढायचा होता परंतु हलकीची एज मात्र बॅटची घेतली. चेंडू मात्र सरळ लांगांच्या दिशेने आला जातोय तोपर्यंत सिंगल घेतली आहे. धावेसाठी प्रयत्न होणार का? नकार कळवला. एका धावेने समाधान. धावफलक 37 धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचलाय. दिवे ग्रामपंचायत सदस्य गुलाबताते झेंडे देखील या ठिकाणी उपस्थित होते. सन्मान्य मान्यवर मंडळीला देखील विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. 37 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 37 धावसंख्येवरती धावफलक. स्वराज्याबद्दल एक व्याख्या सांगेल मी. स्वराज्य कोणी घडवलं? स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलं. स्वराज्य कोणी घडवलं? छत्रपती संभाजी महाराजांनी घडवलं असं ओळखलं जातो. परंतु स्वराज्याच्या कामी आलेला एक एक मावळा हा स्वराज्यासाठी महत्त्वपूर्ण होता. स्वराज्याबद्दल व्याख्या मी नक्कीच सांगतोय. सर्वांनी मात्र कान देऊन ऐका. प्राण गेला तरी बेहत्तर पण हिंदू धर्म सोडणार नाही. प्राण गेला तरी बेहत्तर पण हिंदू धर्म सोडणार नाही असे ठणकावून सांगणारे धर्मवीर छत्रपती शंभूराजे म्हणजे स्वराज्य आहे.
दत्ता आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून आलाय. षटक क्रमांक 14 दत्ताच्या हातामध्ये सोपवलं गेले. आता कमबॅक करणारे षटक पाहायला मिळेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. हा चेंडू पहा पुन्हा एकदा समोरच्या दिशेने सन्मार्जन खेळून काढलाय. तोपर्यंत धाव घेण्यासाठी प्रयत्न देखील होणार नाही. हा चेंडू अनिर्धाव डॉट होताना पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज शुभम आणि मंगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा पहा अगदी फाईनला खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. तोपर्यंत चेंडू त्या ठिकाणी सीमारेषेच्या अगदी जवळपास अडवला जाईल. तोपर्यंत हा चेंडू वरती आली जाते एक सिंगल. धावफलक एकने वाढेल. 38 धावा धावफलकावरती आहेत. अरे तोफेंचा आवाज जोवर माझ्या कानावरती पडत नाही तोपर्यंत मी देहत्याग करणार नाही असं सांगणारा मनाला समजूत घालणारा बाजी प्रभू देशपांडे म्हणजे स्वराज्य. गोलंदाज सज्ज दत्ता. हा चेंडू पुन्हा एकदा फुलटा आला. बॅट मध्ये आला मिड विकेट. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूचा पाठलाग करेल. पाठ मोरे होतोय. तोपर्यंत सिंगल घेतलीये. दुसऱ्या धावेसाठी पलायन देखील झालंय आणि पाहता पाहता 2 धावा पळून पूर्ण आहेत. मी स्वराज्याची व्याख्या नक्कीच सांगत होतो. स्वराज्य म्हणजे काय, स्वराज्य म्हणजे काय हे सांगत होतो. अरे सिंहगडावरती ज्या वेळेस लढाई झाली, सिंहगडावरती ज्या वेळेस लढाई झाली त्यावेळेस एक वाक्य वापरलं गेलं. दत्ता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. नक्कीच एक वाक्य वापरलं मी सांगेल हा चेंडू झाल्यानंतर. हा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मिड विकेटला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक मात्र खूप दूरवरून चेंडूवरती आला जाईल. तोपर्यंत एक सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का, नकार कळवलाय. एका धावेने समाधान. धावफलक एकने वाढेल आणि धावफलकावरती 41 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 कमबॅक करणारे षटक दत्ताचं म्हणावं लागेल. कारण अप्रतिम कामगिरी. 4 चेंडू टाकलेत. 4 चेंडूंमध्ये अवघ्या 4 धावा ज्या खर्च करताना पाहायला मिळाल्या आहेत. पहिला चेंडू डॉट, नंतर 2, नंतर डबल, सिंगल पूर्णपणे येताना पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज. हा चेंडू पुन्हा एकदा समोर दिशेने खोदून काढायचा प्रयत्न नक्की झालाय. अनिकेत फडतरे वाऱ्याच्या वेगात चेंडूवरती जातोय. चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळपास अडवलाय. तोपर्यंत पुन्हा एकदा 1+1 2 धावा नक्कीच येतील. धावफलक 2 ने वाढेल. धावफलकावरती 43 धावा. टाळ्यांचा कडकडाट, चिट्ट्यांचा गजर आज या मैदानावरती होणार यात मात्र शंकाच नसेल. कारण हा स्पर्धा कुठली आहे तर ही स्पर्धा पुरंदर तालुक्यातील स्पर्धा आपण पाहतोय. दिवे गावामध्ये क्रिकेटचा कुंभमेळा मात्र या ठिकाणी रंगला जातोय. हा चेंडू पुन्हा एकदा अतिशय दर्जा दाखवणारा, परंतु पंच कळवतील वाईड बॉल पंचांचा इशारा आहे. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 आपण पाहतोय. टोटल 42 नवमांचा खेळ म्हणजे क्रिकेट आपण पाहतोय. त्यातील 22व्या क्रमांकाचा नियम अर्थात वाईड बॉल पंचांनी घोषित केला. धावफलक 43 धावा. 44 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा हा चेंडू फुलटा समोरच्या दिशेने गगनभेदी खेळलाय. चेंडू हवेत झेल झालाय वाटकॉट आणि फलंदाज बाद. थँक्यू डीजे. मी स्वराज्याची व्याख्या सांगत होतो तोपर्यंत ड्रिंक ब्रेक देखील झालाय आणि थोडंसं टायमिंग भेटला. त्या टायमिंगमध्ये मी स्वराज्याची व्याख्या सांगेल. प्राण गेलं तरी बेहत्तर पण हिंदू धर्म सोडणार नाही असे ठणकावून सांगणारे छत्रपती धर्मवीर शंभूराजे म्हणजे स्वराज्य आहे. अरे तोफेंचा आवाज जोपर्यंत माझ्या कानावरती पडत नाही तोपर्यंत देहत्याग करणार नाही हे मनाला समजूत घालणारा बाजी प्रभू देशपांडे म्हणजे स्वराज्य आहे. अरे ज्या वेळेस सिंहगडावरती लढाई झाली त्यावेळेस एक वाक्य वापरलं गेलं. अरे तुमचा बाप इथं मरून पडलाय, कड्यावरचे दोर दे मी केव्हाच कापून टाकलेत, उड्या मारून मारा नाहीतर लढून मारा असे सांगणारा सूर्याजी मालुसरे म्हणजे एक प्रकारचं स्वराज्य आहे. अरे लाख गेला तरी चालेल, लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे हे सांगणारा तालाजी मालुसरे म्हणजे स्वराज्य आहे. एका मावळ्याने दिलेला देहत्याग म्हणजे स्वराज्य आहे. ही स्वराज्याची निश्चित रूपाने व्याख्या आहे. स्वराज्य विसरून चालणार नाही, कारण स्वराज्य म्हणून सुराज्यात आपण सुखात जगतोय हे विसरून चालणार नाही. गोलंदाज सज्जा. अनिकेत फडतरे गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू पुन्हा एकदा आक्रमक बॅट खोदून काढायचा प्रयत्न नक्की झाला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती आला जाईल. तोपर्यंत एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का, नकार कळवलाय. आली तर नंतर पहा एका धावेने समाधान. धावफलक 45 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 बाद 45 धावा धावफलकावरती आहेत. जर्सी क्रमांक 45 रोहित शर्मा. मुंबई इंडियन्स आठवल्याशिवाय राहणार नाही. काळेवाडी संघाचे संघ मालक देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मंदार तात्या पवार त्यांचं देखील शुभ आगमन. मनपूर्वक हार्दिक स्वागत मंदार तात्यांचं देखील असणार आहे. गोलंदाज सज्जा. अनिकेत.
हा चेंडू समोरच्या दिशेने मोठा प्रहार करायचा होता. चेंडू हवेत पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वाटकॉट झेल झाला धक्काच पाचवा. हा चेंडू समोरच्या दिशेने तुकाराम महाराजांनी एक वाक्य सांगितलं. आयोजकांनी घेतलेले अपार कष्ट, आम्ही झेंडे साहेबांचं मार्गदर्शन आणि तदनंतर आयोजकांचे कष्ट देखील आपण पाहिले. त्यांच्यासाठी एक वाक्य नक्कीच सांगेल, कारण त्यांनी आयोजन केलं, त्यांनी दर्जेदार भारदार आयोजन केलं, तदनंतर स्पर्धा देखील नावारूपास आली. तुकाराम महाराजांनी सांगितलंय येथे पाहिजे जातीचे, लक्ष द्या आयोजकांसाठी वाक्य आहे, येथे पाहिजे जातीचे एड्या गाबाळ्याचे काम नव्हे. असं काम मात्र आयोजक कमिटीने केलंय. कारण एड्या गाबाळ्याचं काम नाही क्रिकेटची स्पर्धा भरवणं, कोणाचंही काम नाही. ज्याच्यामध्ये हिंमत, ज्याच्यामध्ये ताकद आणि ज्याच्यामध्ये समाजाची सेवा करण्याची क्षमता असते तोच मात्र या ठिकाणी या क्रिकेटच्या स्पर्धा, तालुकास्तरीय क्रिकेटच्या स्पर्धा भरू शकतो. आणि हे आयोजन आपण पाहतोय निश्चित रूपाने आम्ही झेंडे फाउंडेशनच्या वतीने होताना पाहायला मिळतंय. तमाम आयोजक कमिटीचं मानावं तितकं धन्यवाद कमी असणार आहे. गोलंदाज सज्ज अनिकेत फडदरे. हा चेंडू पहा पुन्हा एकदा दिशा 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 भरकटली आहे. नो बॉल. पंचांचा इशारा. धावपट्टीच्या बराचसा बाहेर. आयोजकांमध्ये गणेश जावळे असतील, निखिल झेंडे असतील, पांडा शेठ टिळेकर, योगेशजी गुराव, कुणालजी टिळेकर, विनोदजी झेंडे, मयूर शितकल, सोनेशेठ शितकल, राजेंद्र झाडे, राहुल रोकडे, अमित झेंडे, नवनाथ झेंडे, किशोर वाघमारे, विकास भापकर, सोन्या कुंभार, सागर झेंडे, युवराज गायकवाड, चेतन झेंडे, निलेश कांबळे, प्रदीप सतफळे आणि उमेश कवळे या सर्व आयोजकांचं मानव तितकं धन्यवाद कमी आहे. अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा चेंडू समोरच्या दिशेने फ्रीट गेन, चेंडू हवेत पाहायला मिळेल. झेल झालाय, परंतु त्या ठिकाणी पहा थोडीशी बंबल स्पीड मात्र होताना पाहायला मिळेल. बाल बचावलाय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज, परंतु फ्रीट विसरून चालणार नाही. फ्रीट होती, दिवाळी मात्र साजरी केली जाते. या सामन्याचा जो मॅन ऑफ द मॅच होईल त्या मॅन ऑफ द मॅच साठी संतोष शेठ कटके यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं प्राइस. थँक्यू. फायनल साठी, फायनल मॅन ऑफ द मॅच साठी. हा चेंडू पहा पुन्हा एकदा गगनभेदी खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू हवेत पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोर करतील तोपर्यंत धावा घेतल्या जात आहेत. त्या एका धावेने समाधान. धावफलक एकने वाढेल. धावफलकावरती 49 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 व प्रगतीपथावरती सुरू आहे. प्रेक्षक राज्य मात्र पाहतोय आपण. गर्दी आणि दर्दी प्रेक्षक या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहे. त्यांच्यासाठी देखील 2-3 वाक्य मी सांगून जाईल. गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू पुन्हा एकदा आकृती बॅट खेळण्याचा प्रयत्न नक्की झाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती आला जाईल. तोपर्यंत सिंगल घेतले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार. दुसरी धाव निश्चित रूपाने पळून पूर्ण केली जाते. कैलासवासी बाबूराव दिनकर झेंडे यांच्या स्मरणार्थ नवनाथ बाबूराव झेंडे, श्रीनाथ वेअर हाऊस यांच्याकडून प्रत्येक षटकार हॅट्रिक, प्रत्येक चौकार हॅट्रिक, प्रत्येक विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1001 रुपयाचं प्राइस. कटके साहेबांकडून आमच्या मॅन ऑफ द मॅच साठी फायनल 501 रुपयाचं प्राइस आहे. थँक्यू. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज अनिकेत फडतरे पुन्हा एकदा सज्ज. षटक क्रमांक 5. हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ स्पेस आणि हा चेंडू डॉट होताना पाहायला मिळेल. षटक देखील संपलं जाते 5व्या क्रमांकाचं. 5 षटकांचा खेळ संपतोय आणि काळेवाडी पॅन्थर संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना 5 बाद 51 धावा आहेत. प्रेक्षकांबद्दल वाक्य मी निश्चित रूपाने सांगत असतो. पंख नसतील तर पक्षी नाही, गाळा नसेल. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू. पंख नसतील तर पक्षी नाही, गाळा नसेल तर कोकिळ नाही, डोळे नसतील तर वाघीण नाही, दास नसेल तर नागिन नाही, सुगंध नसेल तर प्राजक्ता नाही, काटे नसतील तर गुलाब नाही, माया नसेल तर ती आईच नाही, गाभाऱ्यात देव नसेल तर ते देऊळ नाही, मंदिर नाही, हृदय नसेल तर शरीर नाही आणि एखाद्या क्रिकेटच्या स्पर्धेला क्रिकेट मायबाप जनता नसेल तर त्या क्रिकेटच्या स्पर्धेला शोभाच नाही. तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. अगदी काही क्षणामध्ये सरचिटणीस महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेस गणेशजी जगताप या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. त्याचप्रमाणे माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषद पुणे बाबासाहेबजी जाधवराव देखील उपस्थित होणार आहे. आणि ज्यांच्या आतुरतेने आपण वाट पाहतोय आमदार पुरंदर हवेली तालुक्याचे आमदार संजय जी जगताप साहेबांचं देखील आगमन या ठिकाणी होणार आहे. तरी उपस्थित व्यासपीठावरील सर्वच अतिथी मान्यवरांचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करेल. हा चेंडू जमिनीला समांतर फाटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. तोपर्यंत पाय एक सिंगल घेतली दुसऱ्या धावेसाठी, परंतु त्या ठिकाणी खरपूस समाचार चौकार.
चौकार 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 मैदानाच्या आतमध्ये वसूल केला. एक एक चूक संघाच्या महागाईला आग लावणारी असणार आहे. एक एक चूक संघाच्या कर्जामध्ये बोजा टाकणारी असणार आहे आणि त्या चुका मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळत आहेत. त्या चुका टाळाव्या लागतील. 5.1 षटकांचा खेळ, 55 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू समोरच्या दिशेने मोठा फटका खेळला. चेंडू हवेत. अनिकेत भरतडे डाऊन दी बॉल झेल झाला आणि धक्का क्रमांक 6 फलंदाज बाद. क्रिकेट 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 आपण अनुभवतोय. धावफलकावरती 55 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 6 प्रगतीपथावरती किशोर दर्जेदार गोलंदाजी. ग्रामपंचायत सदस्य योगेश बापू काळे आता मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूने ऋत्विक अजून मैदानाच्या आतमध्ये आहे आणि साजीची कामगिरी करावी लागेल गोलंदाज सज्ज किशोर. हा चेंडू आपण एकदा जमिनीला समांतर फटका पूर्णपणे आलंदी कार्पेट फटका खेळून काढलेला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरचा चेंडूवरती आला जाईल तोपर्यंत वाघाची दौड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 धावा नक्कीच पळून पूर्ण केल्या जातील. धावफलक 2 ने वाढेल आणि धावफलकावरती पाहतोय आपण तब्बल 57 धावा ज्या आतापर्यंत कुठून काढल्या जात आहेत. क्रिकेट 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 आपण अनुभवतोय. योगेश बाळा काळे यांच्याकडून योगेश बापू काळे यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी तब्बल 1001 रुपयाचं प्राईज असणार आहे. पारितोषिकांची खैरात मात्र केली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज किशोर. हा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खोदून काढला. क्षेत्ररक्षक मात्र लॉंग ऑफचा चेंडूवरती अनिकेत भरतरे वाघाची दौड लावत पूर्णपणे जातोय. तोपर्यंत पाहता पाहता 2 धावा नक्कीच पडून पूर्ण धावफलक जाऊन पोहोचेल. 59 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. क्रिकेट आपण अनुभवतोय. क्रिकेट आपल्याला काय शिकवतं मित्रांनो, एकदा लक्ष द्या. क्रिकेट आपल्याला लढायला शिकवतं, क्रिकेट आपल्याला पडायला शिकवतं, क्रिकेट आपल्याला प्रयत्न करायला शिकवतं, तर निर्णय घ्यायला देखील काय शिकवतं तर क्रिकेट शिकवतं. क्रिकेट आपल्याला काय शिकवतं, क्रिकेट यशाच्या मागे धावायला शिकवतं. हा चेंडू पुन्हा एकदा हलकीच्या हाताने मात्र खेळून काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला जाईल. एक सिंगल घेते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करणार का, प्रयत्न झालाय आणि त्या ठिकाणी 2 धावा पडून पूर्ण आहेत. 61 धावसंख्येमध्ये धावफलक. क्रिकेट आपल्याला शिस्त पाळायला शिकवतं, क्रिकेट आपल्याला तुटलेल्यांना एकजूट करायला शिकवतं, आत्मविश्वास निर्माण करायला शिकवतं, हारलो तरी भरारी मारायला क्रिकेट शिकवतं आणि जिंकलो तर जमिनीवर राहायला देखील काय शिकवतं तर ते फक्त क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेटच शिकवतं. गोलंदाज सज्ज आहे किशोर. हा चेंडू पहा, दिशा 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 बदलली आहे आणि तदनंतर फाईट प्लस विकेट मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद. योगेश बापू पूर्णपणे बाद होताना पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू बाकी आहे. मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. मानाचा करंडक सरपंच चषक मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा. हा चेंडू समोरच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच झालाय. चेंडू हवेत पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल झाला आणि फलंदाज बाद. थँक्यू डीजे. काळेवाडी पॅन्थर संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना 36 चेंडूंमध्ये 8 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 62 बनवल्यात, तर विरोधी संघ अर्थात राजेवाडी रॉयल संघाला 63 धावांचं आव्हान हे 36 चेंडूंमध्ये ठेवलेलं आपण देखील पाहतोय. आपटा अशा मैदानी तू यशो वेळोवेळी डाव तुझं येता, तू जमविशी आपली खेळी, काळ करे मग गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भावताली तो झेल घ्यावाया, जो तो पात टाकी, मागे टपला यष्टी रक्षक, तुझा उधळण्यात डाव, या साऱ्यांना चुकवशील तर मिळेल तुझला भाव, चतुर आणि सावध तोच येते रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, चुकला तो संपला. आता कोण चुकणार आणि कोण संपणार याकडे तमाम क्रिकेट रसिकांचं लक्ष असणार आहे. 62 झाल्या, 63 करायच्यात. आता काळेवाडी संघ मैदानाचा ताबा घ्या. थँक्यू डीजे. या ठिकाणी संतोष साधू कटके यांच्याकडून या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचसाठी तब्बल 1001 रुपये आलेले आहेत आणि त्यानंतर पंचांसाठी तब्बल 500 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. आणि एकदम व्यवस्थित कार्यक्रम चाललाय असं त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या निमित्तानं असणार आहे. आणि आता खेळाडूंना सूचना असतील, जोपर्यंत अंतिम चेंडू पडत नाही ना मेगा फायनलचा,
काळेवाडी संघ आणि दुसऱ्या बाजूने राजेवाडी संघ. लक्ष राहू द्या, जोपर्यंत अंतिम चेंडू या सामन्याचा पडत नाही तोपर्यंत प्रेक्षक रसिक आपल्या संघातील एकही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही याची नोंद घ्या. वारंवार सूचना करायला लावू नका. 62 झाल्यात, 63 करायच्यात. 36 चेंडूंमध्ये काळेवाडी पॅन्थर संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना 62 बनवल्यात. विजयासाठी 63 धावांचं टार्गेट देखील ठेवलं गेले. बॉल मैदानाच्या आतमध्ये पाठवा, बॉल पाठवा. या ठिकाणी अगदी काही क्षणामध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र ज्यांचं शुभागमन होतंय, माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषद पुणे सन्माननीय श्री बाबासाहेबजी जाधवराव देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, ज्यांचं फार मोठं वरद असतं या स्पर्धेच्या निमित्तानं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत मी या स्पर्धेच्या निमित्तानं करेल. मी साहेबांना विनंती करेल या ठिकाणी या बॉल मैदानाच्या आतमध्ये पाठवा. दरम्यानच्या काळामध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं शुभ आगमन होतंय, या स्पर्धेवरती मात्र ज्यांचा वरद हस्त निश्चित रूपाने पाहायला मिळत असतो. थँक्यू डीजे थँक्यू. माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषद पुणे सन्माननीय श्री बाबासाहेबजी जाधवराव साहेबांचं शुभागमन मात्र या ठिकाणी होतंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं करेल. त्यांच्या समवेत उपस्थित सर्व सहकाऱ्यांचं, सर्व तमाम मान्यवर अतिथी मंडळींचं मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी आपण पाहतोय समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला मात्र अतिथी कक्ष आहे. तो अतिथी कक्ष नाही तर एक शामियाना या पुरंदर प्रीमियर लीगच्या माध्यमातून उभारलेला आपण पाहतोय. ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय श्री रुपेशजी राऊत देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्याचप्रमाणे गुलाबताते झेंडे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. ग्रामपंचायत सदस्य गुलाबताते झेंडे उपस्थित होत आहेत, मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे गजाभाऊ काळे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत मी या स्पर्धेच्या निमित्तानं करेल. उपस्थित सर्वच नातेवाईक सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. सामाजिक कार्यकर्ते झेंडेवाडी अविनाजी झेंडे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य झेंडेवाडी गावचे सरपंच सन्माननीय श्री पूनमताई झेंडे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, मनपूर्वक स्वागत. सामना सुरू व्हायच्या अगोदरच डीजे प्राइज लागले. प्रत्येक विकेटसाठी तब्बल 500 रुपयाचं प्राइज संघ मालक मंदार तात्या पवार यांच्याकडून असणार आहे. आणि लागोपाठच्या 3 विकेटसाठी तब्बल 2100 रुपयाचं प्राइज एनडी काळे यांच्याकडून निश्चित रूपाने असणार आहे. पारितोषिकांचा वारसा या ठिकाणी केला जातोय. माझी वेळ मात्र संपतीये, तुम्ही मात्र पाहत राहा. या ठिकाणी पुरंदर प्रीमियर लीग सरपंच चषक 2021 आणि सर्व आयोजक कमिटीने मला या स्पर्धेमध्ये संधी दिली, त्याबद्दल आयोजक कमिटीचे मानवत तितके धन्यवाद. माझी वेळ संपतीये, मी मात्र थांबेल, तुम्ही थांबू नका. समालोचनाची बातच न्यारी. आणि यानंतर ऐकूया शिरूर तालुक्याचा बुलंद आवाज विजय साकोरे सर यांची जुबानी. धन्यवाद. हर सर झुक जाए वही मंदिर होता है, हर नदी समा जाए वही समिंदर होता है. जीवन के कर्म भूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. जो जीता वही सिकंदर. पाहायचे फक्त 6 षटकांचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 36 चेंडू. या ठिकाणी त्यांचं शुभागमन होतंय. ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय भारती आडगळे मान्यवरांचं शुभागमन होतंय, ताईंचं देखील शुभागमन होतंय. त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. खरं सामना मैदानाच्या आतमध्ये, अंतिमचा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि अंतिमच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण पाहिलं 62 बनवल्यात, 63 धाव्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेत. प्रत्येक विकेटसाठी पारितोषिक आले. संघ मालक सन्माननीय मंदार तात्या पवार कळवतायत 500 रुपयांचं पारितोषिक. लागोपाठच्या 3 विकेटसाठी 2100 रुपयांचं पारितोषिक एनडी काळे यांच्याकडून कळवले गेले. बरीच मोठी पारितोषिक नक्कीच लागली जात आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचं शुभागमन होतंय. 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. कैलासवासी बाबूराव दिनकर झेंडे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय नवनाथ दादा बाबूराव झेंडे श्रीनाथ वेअरहाऊस यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. फक्त आता विनंती असेल, सामना आपण
अगोदर खेळू, त्यानंतर तुम्हाला जेवढी पारितोषिक द्यायची तेवढी पारितोषिक द्या, फक्त सामना मैदानाच्या आतमध्ये होऊ द्या. या ठिकाणी त्यांचं शुभाग म्हणतोय माजी सरपंच सन्माननीय बापूसाहेब सोपनराव टिळेकर यांचं देखील शुभाग म्हणतोय, त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. ओ फलंदाज बाद, पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. सिक हॅलो, ठीक आहे, थँक्यू डीजे. या ठिकाणी प्राइज येत आहे समीरजी मोडत यांच्याकडून लागोपाठच्या 3 विकेटसाठी तब्बल 3000 रुपयाचा प्राइज आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तुकाराम तुकाराम नाम घेता का पयाम, ऐसा तुकोबा समर्थ ज्यानं केला पुरुषार्थ. जळीत दगडा सहित वया जैसा तरील्या लाया, म्हणे रामेश्वर भट्ट नाही तुझ्या, तुका विष्णू नाही तुझ्या. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय या ठिकाणी त्यांचं शुभागमन झालंय. या स्पर्धेसाठी आपण पाहतो मॅन ऑफ द मॅच साठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. सरपंच सन्माननीय नामदेव अप्पा कुंभारकर, सरपंच वनपुरे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. एक प्राइज येत आहे लागोपाठचे 3 षटकार खेळले तर नवनाथ ट्रान्सपोर्ट यांच्याकडून तब्बल 1001 रुपयाचं प्राइज. त्याचप्रमाणे आमचे संतोषजी कटके, संतोषजी साधू कटके यांच्याकडून देखील तब्बल 1000 रुपयाचं प्राइज असणार आहे. प्रेक्षकांची गर्दीनं वस्तुंडून वाढणारं मैदान आपण पाहतोय. रोमांच उभं करणारा सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. रोमांच थरार, बदलालित्य, संघर्ष नाट्य, तुंबल युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी, अभेद्य फळी भेदणारी विभरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार, झेंडा मिरवणारा आखाडा, अर्थात सरपंच चषक पुरंदर प्रीमियर लीग 2021चा 22चा रंगलेला हा रंगारंग सोहळा. लागोपाठचे 3 विकेट घेतले तर कुणालजी टिळेकर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं प्राइज. दरम्यानच्या काळामध्ये सन्मान्य श्री सचिनजी भंडलकर देखील उपस्थित होतात. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. बाय मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळाय, बराच मोठा फटका. शतरक्षक दूरवरीत एक टप्पा घेईल, चेंडू सर सीमारेषेच्या बाहेर, खणखणी चौकार 4 रन. थँक्यू. या ठिकाणी लागोपाठच्या 2 विकेट घेतल्या तर मनोजजी कटके आणि रामदासजी कटके यांच्याकडून तब्बल 501 रुपयाचं प्राइज असणार आहे. आणि विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं प्राइज असणार आहे. 1 विकेट घेतली तर 1000 रुपयाचं प्राइज असणार आहे. आणि तुमचं देखील 1000 रुपयाचं प्राइज. जाऊया ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पहा प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय, गर्दीनं ओसंडून वाढणारं मैदान नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर सरपंच साहेबांसाठी गर्दी आहे आणि गर्दी पहा नक्कीच प्रेक्षक देखील आज फार मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. अडिकेत सर, माणसांची गर्दी कालही होती, माणसांची गर्दी आजही आहे. माणसांची गर्दी कालही होती, माणसांची गर्दी आजही आहे. कालच्या माणसांच्या गर्दीमध्ये माणसं होती आणि आज माणसांच्या गर्दीमध्ये माणसं शोधावी लागतात आणि शोधून नाही सापडणारी माणसं या सरपंच चषक 2022 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यानच्या काळामध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं सरपंच अमित झेंडे यांचे वडील सन्मान्य श्री भाऊसाहेबजी झेंडे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. साहेबांचं देखील मनपूर्वक स्वागत. विनंती असेल अतिथी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. उपस्थित तमाम मान्यवर मंडळींचं मी पुरंदर प्रीमियर लीग सरपंच चषक आणि अमित झेंडे फाउंडेशन दिवेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करेल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. हवा में ताश के पत्ते के घर नहीं बनते, हवा में ताश के पत्ते के घर नहीं बनते, रोने से बिगड़े मुकद्दर नहीं बनते. दुनिया जीतने का हौसला रखो मेरे दोस्त, एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनते. नाजुक सी जिंदगी है, कभी भी छूट सकती है. नाजुक सी जिंदगी है, कभी भी छूट सकती है. शीशे की तस्वीर कभी भी फूट सकती है. विश्वास करना बेकार है जिंदगी का, शायद नौका कागज की है, कभी भी डूब सकती है. दरम्यानच्या काळामध्ये सोन्याभाऊ शितकल देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज सज्ज आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. कतर वाट पाहायची आहे 6 षटकांची. 6 षटकांमध्ये आपल्याला या सामन्याचा निकाल स्पष्ट होणार आहे आणि सगळं काही आपण त्या 6 षटकांकडे ढकलून देऊयात. त्या 36 चेंडूंची वाट पाहायची आणि येणारे 36 चेंडू या सामन्याचा निकाल आपल्याला स्पष्ट करून देणार आहेत. फक्त सगळं काही त्या वेळेकडे ढकलून देऊयात.
समय के साथ साथ चलना होगा, समय के गर्भों में क्या छुपा है ये राज अभी तक किसी को नहीं पता, इसलिए उसे क्रिकेट कहा जाता और पता होता ना तो उसे फिक्सिंग कहा जाता. सगळं काय ते वेळेकडे ढकलून दिलंय. वाट पाहिजे फक्त 36 चेंडू आणि जिंकण्यासाठी होतं 63 धावांचं लक्ष्य. मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत बनवल्यात 9 धावा. ओ यावेळेस मोठा फटका पण पाहतोय क्षेत्ररक्षक दूरवरती आहे की हा फार मोठा आहे, चेंडू फरार सीमारेषेच्या बाहेर, खणखणी चौकार. हॅलो हॅलो. थँक्यू डीजे थँक्यू थँक्यू. या ठिकाणी प्राइज येत आहे. जो संघ विजय होईल त्या संघासाठी झेंडेवाडी गावच्या उपसरपंच ताई अर्थात कौशल्यताई झेंडे यांच्याकडून तब्बल 2100 रुपयाचं प्राइज असणार आहे. पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरण्यासाठी चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कोण आपलं नाव या सुवर्ण अक्षरामध्ये कोरणार, सरपंच चषक 2022 चा मानकरी कोण ठरणार आणि कोण आपलं सुवर्ण अक्षरात नाव कोरणार हे देखील पाहणं गरजेचं असेल. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज कमलेश मैदानाच्या आतमध्ये, एक चौकार देखील आलाय. ओ यावेळेस बराच लांब ठेवला होता, बॅकफुट वरती दात खेळायचा, उजवा पाय पुढे टाकत गुडका वाकवला होता, बॅट वरती चेंडू येत नाही. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बरंच मोठी पारितोषिक नक्कीच फायनल सामन्यासाठी लागली गेलीत. विकेटसाठी पारितोषिक आहे, षटकारासाठी पारितोषिक आहे, चौकारासाठी पारितोषिक आहे आणि बरीच मोठी पारितोषिकं लागलेला सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका बाजूने आहे काळेवाडी पॅन्थर तर दुसऱ्या बाजूने आहे राजेवाडी रॉयल्स. या दोन संघांमधलं हे प्रचंड मोठं युद्ध आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जमीर जिंदारक, कबीर जिंदारक, सुल्तान भी बन जा तो दिल में फकीर जिंदारक, हौसलों के तरकशों में कोशिशों का ओतीर तू जिंदारक, हार जाए चाहे जिंदगी में सब कुछ मगर जीतने की उम्मीद तू जिंदारक. दरम्यानच्या काळामध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं सामाजिक कार्यकर्ते गोकुळजी शितकल देखील उपस्थित होत आहेत. मनपूर्वक हार्दिक स्वागत पुन्हा एकदा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धावफलक पुढे गेले, धावफलकावरती मी जाईल. 14 धावा धावफलकावरती आहे. एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. ओ यावेळेस मोठा फटका, क्षेत्ररक्षक समोर उसळ घेईल, डीप लॉंग ऑन, सीमारेषा फोडली, खणखणी चौकार, 4 रन. थँक्यू. दरम्यानच्या काळामध्ये ज्यांचं शुभ आगमन होतं, ज्यांचं आपण आतुरतेने वाट पाहत होतो, सरचिटणीस महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेस गणेश दादा जगताप यांचं देखील शुभ आगमन मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं होतंय. साहेबांचं देखील पुरंदर प्रीमियर लीग सरपंच चषक 2021-22 वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत मात्र असणार आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. आदमी कितना भी छोटा हो या आदमी कितना भी बड़ा हो, आदमी कितना भी छोटा हो या आदमी कितना भी बड़ा हो, खुद का खुद अंदाजा कभी नहीं होता, फूल कली से बाहर निकलने से पहले ताजा नहीं होता, आप कोशिश करते रहो, मुकद्दर का दरवाजा हमेशा के लिए कभी बंद नहीं होता. चेंडू फरार. एकदा जोरदार टाळ्या डीएन रॉक डान्सिंग अंपायर साठी नक्की झाल्या पाहिजेत. आपली अदाकारी अंगात असलेली कला नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक सांगेल 22 धावा धावफलकावरती आहे. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. एक फलंदाज बाद आहे. थँक्यू डीजे थँक्यू. दरम्यानच्या काळामध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं भोंगळे पत्रकार देखील उपस्थित होत आहेत आणि सन्माननीय श्री अमृतजी भांडवलकर देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया पुन्हा एकदा ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. एक सूचना असेल, सामना संपला तरी आतमध्ये कोणी जाऊ नका, नाहीतर 5 धाव्यांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद असावी. विनंती असेल, कुणी आतमध्ये जायचं नाही. पारितोषिक नक्कीच आहे. सरळ बॅटना फटका खेळा, क्षेत्ररक्षक समोर आहे, डीप लॉंग आउट मधला क्षेत्ररक्षक अफलातून क्षेत्ररक्षक. खरं तर सागर शिंदे आपण पाहतो गोलंदाजीवरती आहे. सागराच्या धुंदीत बेधुंद लहरीत कधी लाटेत पुढे तर कधी मागे व्हायचं असतं. सागराच्या धुंदीत बेधुंद लहरीत कधी लाटेत पुढे तर कधी मागे व्हायचं असतं. अरे प्रत्येक वेळेस का जिंकायचं, कधी कधी हरून सुद्धा जिंकायचं असतं. सागर में हवा का झोका आता है, सब कुछ जमा कर देता है और लोग उसे सुनामी कहते. ही सागराची सुनामी मैदानाच्या आतमध्ये आली. पाहायचं एक अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बराच उंच गेलेला चेंडू आपण पाहतोय. 3 क्षेत्ररक्षक भिंतीसारखे आडवे झालेत. थांबवला चेंडू, 1 धाव इथे मिळेल आणि 1 धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आहेत 25 धावा. खरं तर अंतिम सामन्यासाठी जे पारितोषिक आले
मॅन ऑफ द मॅच साठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. सरपंच सन्माननीय नामदेव अण्णा कुंभारकर, सरपंच वनपुरी यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जमा होतंय. सरपंच साहेबांसाठी नक्कीच एक वाक्य इथं असेल, जो माणूस एका वर्षाचा विचार करतो तो माणूस झाडे लावतो. जो माणूस एका वर्षाचा विचार करतो तो माणूस धान्य पेरतो. जो माणूस 10 वर्षांचा विचार करतो तो माणूस झाडे लावतो. आणि जो माणूस आयुष्यभराचा विचार करतो तो माणूस माणसं जोडतो. आणि माणसाला माणसं जोडण्याचं काम केलंय आमच्या अमित दादा झेंडे सरपंच साहेबांनी. आणि म्हणून इतका मोठ्या माणसांचा हा गोतावळा नक्कीच आपल्याला आज या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतोय. धावफलक पुढे गेले, धावफलकावरती जाईल 26 धावा. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच साठी देखील 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. सन्माननीय संतोष दादा कटके 1000 रुपयांचं पारितोषिक मॅन ऑफ द मॅच साठी आहे. पाच षटक क्रमांक 3 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सागर शिंदेचं सुरू असताना धावफलकावरती जाऊया. 26 धावा, एक गडी बाद आहे. असं पृथकरण मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आहे. एक रोमांचक सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हो, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. खरं तर मला धन्यवाद द्यायचे आहेत. या स्पर्धेचं आयोजन केलेल्या आयोजक कमिटीला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत. धन्यवाद देईल या स्पर्धेसाठी ज्या मान्यवरांनी बक्षीस स्वरूपामध्ये देणगी दिली त्या सगळ्या मान्यवरांना मनापासून धन्यवाद असणार आहेत. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेणाऱ्यानं घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावेत. मी मनापासून धन्यवाद देईल या स्पर्धेसाठी ज्या मान्यवरांनी बक्षीस स्वरूपामध्ये देणगी दिली त्या मान्यवरांना मनापासून धन्यवाद असतील. या ठिकाणी प्राइज येते संतोष 5 चेंडू झालेत 5. संतोष साधू कटके यांच्याकडून जो संघ विजय होईल त्याच्यासाठी 1001 रुपयाचं प्राइज पहिल्या क्रमांकासाठी. धावफलकाकडे जाईल मी. धावफलकावरती आपण पाहतोय 30 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना गरार्थड आपण पाहतो या स्पर्धेसाठी. तर ज्या माणसांशिवाय स्पर्धा यशस्वी होऊ शकत नाही, ज्या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून होतंय आमची संपूर्ण पुरंदर टेनिस क्रिकेटची टीम, नक्कीच लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून होतंय. त्याचप्रमाणे या स्पर्धेचं खरं लाईव्ह आपण करतोय, परंतु ते लाईव्ह साठी प्रथमतः नेटवर्कचा विषय येतो. ते वायफाय नक्की त्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालं. अचित्य ब्रँड नेट सन्माननीय राजेश शेठ वाडवकर आणि आतिश दादा गायकवाड यांच्या माध्यमातून ते नेट आपल्याला मिळालं. त्याचप्रमाणे आपण पाहतोय. थँक्यू डीजे, थँक्यू. धावफलकावरती झाले 32 धावा धावफलकावरती आहे. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं गेले 5 दिवस पंचांच्या 6 दिवस पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय अक्षय निर्मल सर आहेत. बिनपंतांच्या भूमिकेत आपण पाहतोय डीएन रॉक सर आहेत. अर्थात दीपक नाईक नवरे सर हे मेनपंतांच्या भूमिकेत आहेत. तर गुणलेखाचं काम पाहतोय आपण गेले 6 दिवस अतिशय दर्जेदारपणाने. नक्कीच विनोद झाडे सर राष्ट्रीय खेळाडू नक्कीच इथे गुणलेखकाचं काम करतायत. तर आमचे सहाय्यक समालोचक अनिकेत गुंदाळ सर यांनी देखील आपला आवाज, एक दर्जेदार आवाज या स्पर्धेसाठी नक्की सातत्याने ठेवलाय. तर या स्पर्धेसाठी आपण पाहिलं आमचा आवाज पोहोचवण्याचं काम खरं तर त्यांच्या माध्यमातून झालं. सन्माननीय चैतन्य स्पीकर यांना देखील द्यावे तेवढे धन्यवाद थोडे असणार आहेत. धावफलकाकडे मी जाईल. धावफलक 33 धावा धावफलकावरती आहे. एक फलंदाज बाद. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नक्कीच नक्कीच इथून पुढे आपण पाहणार आहोत. खरं तर तुमचं नाव चांगलं असल्याशिवाय जग तुम्हाला सलाम करत नाही. नो चेंडूची घोषणा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होईल. तुमचं नाव चांगलं असल्याशिवाय तुम्हाला जग सलाम करत नाही. फ्रीडचा चेंडू आहे.
काम करो ऐसा की नाम बन जाए और उस नाम को सुनकर सब काम बन जाए. सरपंच साहेबांची कामं देखील इतकी मोठी आहेत. त्या कामामुळे त्यांची एक मोठी ओळख नक्कीच या दिवे पंचक्रोशीत होताना आपण पाहतोय. सरपंच साहेबांना देखील द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत, कारण सातत्याने आयोजकांच्या पाठीशी उभं राहणारं नेतृत्व. जिथं कमी तिथे आम्ही असे सरपंच साहेब. फ्रीटचा चेंडू होता त्यामुळे ते आनंद उत्सव साजरा होणार नाही. एक धाव इथे मिळेल. एक धावेच्या साह्याने धावफलक पुढे झालाय. धावफलकावरती पूर्ण होतील 35 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 63 धाव्यांचं लक्ष. हो यावेळेस डीप लॉंगांच्या डोक्यावरून हवाई मार्गाने छत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. षटकार. धावफलकावरती वाढ होईल. 41 धावा धावफलकावरती आहेत. 14 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज असणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. आज स्वप्न बरंच मोठं होतं आणि ते स्वप्न आता कुठेतरी पूर्ण होणार आहे. मी सांगितलं होतं सगळं काही त्या वेळेवरती आपल्याला ढकलून द्यायचंय. आपण त्या वेळेकडे ढकलून दिलंय आणि येणारी वेळच सांगणार आहे हा सामना कोणी जिंकलेला आहे. आयुष्यामध्ये स्वप्नही मोफतच मिळतात, परंतु त्याचा पाठलाग करत असताना बरीचशी मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागते. आयुष्यामध्ये कुठलीच गोष्ट अवघड नसते, फक्त तुमचे विचार हे पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. या ठिकाणी त्यांचं शुभागमन होतंय. सन्माननीय नामदेव तात्या झेंडे मान्यवरांचं शुभागमन होतंय. त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. वाईटची घोषणा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होईल. एक धावेने धावफलक पुढे गेलाय. धावफलकावरती 43 धावा. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना तर आजचा दिवस कोणाचं नाव घेऊन उगवला होता, कुणाचं नाव घेऊन मावळणार आहे हे काही क्षणामध्ये नक्कीच आपल्याला स्पष्ट होईल. दाणे दाणे पे लिखा है खाने वाले का नाम, आज की शाम किन किन के नाम. ही रात्र कुणाच्या नावावरती आहे. एक सूचना नक्कीच असणार आहे. आतमध्ये कोणी जायचं ना. हो सरळ बॅटनं स्ट्रेट डायचा आपलातून फटका. ब्लास्ट खणखडी षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. एका बाजून आपण पाहतोय अनिकेत फडतरे 14 चेंडूंचा सामना केलाय. 21 धावांवरती मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. तर दुसऱ्या बाजूने संदीप बरकडे 8 चेंडूंचा सामना करत 24 धावसंख्येवरती मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत सामना जिंकण्यासाठी. हॅलो, या ठिकाणी सूचना असतील प्रेक्षक राजांना. जोपर्यंत सामना संपत नाही तोपर्यंत कोणीही मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही याची नोंद घ्या. कोणीही मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही याची नोंद घ्या. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. खरं तर एक वैशिष्ट्य आज फायनलच्या सामन्यामध्ये पाहायला मिळतंय. बाप लेकांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु एकामेकाच्या प्रतिस्पर्धी उभे आहेत. काळेवाडी संघामध्ये आपण पाहतोय मला वाटतं पिता आहेत आणि पुत्र समोरच्या बाजूने खेळतोय राजेश. ओ यावेळेस मोठा फटका. गॅप फार मोठा असेल. सरळ बॅटनं बॅक टू बॉलर खणखडीत. एकदा जोरदार टाळ्या. डियन चौकार आहे का षटकार काय? चौकार आहे, चौकार. चौकाराच्या साह्याने आपण पाहतो धावफलक पुढे गेलाय. 53 धावा धावफलकावरती आहेत. संदीप नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावलंय.
अक्षरशः इथे तोडफोड फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस बॅकफुटवर स्टेअर केलेला चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक समोर आहे, केवळ सिंगल इथे घेईल आणि सिंगलच्या साईड आपण पाहतोय धावफलक पुढे गेले. धावफलकावरती पूर्ण होत आहे 54 धावा. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना एक ताकदवान सामना नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जिंदगी उसी को आजमाती है जो हर मोड़ पर चलना जानता है. जिंदगी उसी को आजमाती है जो हर मोड़ पर चलना जानता है. कुछ पाकर हर कोई मुस्कुराता है, लेकिन जिंदगी शायद उसी को आजमाती है जो कुछ खोकर भी मुस्कुराना जानता है. फलंदाज बाद धक्का क्रमांक 2. या ठिकाणी प्राइज देतोय. आताच्या बॉलला जर विकेट घेतली तर पहिलवान मनीष कटके आणि रामदासजी कटके यांच्याकडून 501 रुपयाचं प्राइज असणार आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. या ठिकाणी नंतर शुभाग म्हणतोय सवाई हॉटेलचे प्रोप्रायटर सन्माननीय अजितदादा गोळे मान्यवरांतर शुभाग म्हणतोय मी मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो आपण अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. आणि अजितदादांबद्दल सांगायचं झालं तर निश्चित रूपाने 3ऱ्या क्रमांकाचं प्राइज हॉटेल सवाई अजितदादा गोळे 33,333 रुपयाचं प्राइज आहे. त्यांचं देखील मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत पुरंदर प्रीमियर लीग सरपंच चषकाच्या वतीने असणार आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू डीजे. खरं तर सोन्यासारखी माणसं आज या ठिकाणी उपस्थित होत आहेत. परमेश्वरा सोनं नको मला सोन्यापेक्षाही मौल्यवान माणसं माझ्या आयुष्यामध्ये दे. परमेश्वरा सोनं नको मला सोन्यापेक्षाही मौल्यवान माणसं माझ्या आयुष्यामध्ये दे. अरे छातीचा कोट करून मला स्वाभिमानाने जगण्याची ताकद दे. या ठिकाणी आता जर विकेट घेतली या चेंडूवरती राजाभाऊजी काळे यांच्याकडून तब्बल 5,001 रुपयाचं प्राइज असणार आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. या ठिकाणी नंतर शुभाग म्हणतोय तंटमुक्त अध्यक्ष झेंडेवाडी सन्माननीय पैलवान विठ्ठल शेठ झेंडे मान्यवरांतर शुभाग म्हणतोय त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. शेवटचे 8 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. सामना जिंकण्यासाठी 9 धाब्यांची गरज. 8 चेंडू 9 धावा असा असणारा सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आहे. एक रोमांचक लढत आपण पाहतोय. अंतिमचा सामना नक्कीच प्रेक्षक राजाचं मन जिंकणारा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हो यावेळेस 6व्या बॅटमध्ये खेळाय काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक कसा चित्त्यासारखा झेपावतोय चेंडूवरती. इथे 1 धाव मिळेल आणि 1 धावेच्या साईडला धावफलक पुढे जाईल. 55 धावा धावफलकावरती आहे. सामन्यातलं समीकरण बदललंय. शेवटचे 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 8 धाव्यांची गरज. 7 चेंडू 8 धावा असा असणारा सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बाजूळे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सुरेश भटांची एक सुंदर कविता आहे पा. भिजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेल पुन्हा उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे तरी पुन्हा उडेल मी, आडू शकेल मजला अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले काही कावे, जळेल ती झोपडी अशी आगही ज्वलंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी, अडथळ्यांना भिवून अडखळणे माझ्या पावलांना पसंत नाही. इथे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. 55 धावसंख्येवरती बसलेला तो 3रा धक्का राजेवाडी रॉयल संघाला तो 3रा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू 8 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा सामन्याने रंग बदललाय. सामना पुन्हा एकदा व्हेंटिलेटर वरती येऊन पोहोचलाय. हृदयाची धडधड पुन्हा वाढायला सुरुवात झाली. कारण एक चित्त थरारक सामना नक्कीच आमच्या क्रिकेट रसिकांसमोर आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. क्रिकेट रसिकांनो सामना जर आवडला असेल तर टाळ्या व्हायला काहीच हरकत नाही. एकदा जोरदार टाळ्या अंतिम सामन्यासाठी. प्रत्येक निर्धाव चेंडू पुढे तरी फलंदाजांवरती प्रेशराईज करेल. इथे दबाव मैदानाच्या आतमध्ये आहे. सामन्यातलं समीकरण बदललंय. शेवटचे 5 चेंडू
आणि सामना जिंकण्यासाठी 8 धाब्यांची गरज. मंजिले उन्हीं को मिलते हैं जिनके सपनों में जान होती है. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. ओ बराच मोठा फटका आलाय. पायचे मिड विकेटचा क्षेत्ररक्षक, थोडासा फंबल, खराब क्षेत्ररक्षण, तिसऱ्या धाब्याची मागणी आणि पाहता पाहता 3 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतील. सामन्यानं समीकरण पुन्हा एकदा बदलले गेले. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 5 धाव्यांची गरज. 4 चेंडू 5 धावा असा असणारा सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. मंजिल मिले या ना मिले तो मुकद्दर की बात है. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है. हम कोशिश भी ना करे तो गलत बात है. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज त्या प्रयत्नांना यश येणार आहे. तर मी क्रिकेट रसिकांना विनंती करतोय, थोडस पाठीमागे थांबा, आतमध्ये लगेच कुणी जाऊ नका. बराच सामना अजून शिल्लक आहे. ओ अंगावरती येणारा चेंडू आपण पाहतोय. मिड विकेट मध्ये खेळाय दूरवरून क्षेत्ररक्षक सीमारेषेवर आलाय. थांबवला चेंडू. 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी पाहायचा प्रयत्न होणार नाही. 2 धावा मिळतील. सामन्यातलं समीकरण पुन्हा एकदा बदललं गेलंय. शेवटचे 3 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आहे. आता थोड्या वेळ ते हृदयावरती हात ठेवा. जर कोणत्या क्रिकेट रसिकाला जर बीपीचा त्रास असला तर थोड्या वेळ डोळे बंद करा आणि डायरेक्ट सामन्याचा निकाल ऐका. तर नक्कीच या सामन्याबद्दल एक वाक्य मी सांगेल. आतापर्यंत सामना जनरल वॉर्ड मध्ये होता, आता जाऊन पोहोचलाय आयसीयू मध्ये. एकदा जोरदार टाळ्या या दोनही मात्र संघांसाठी झाल्या पाहिजेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. कोणी मैदानाच्या आत जाणार नाहीये याची नोंद घ्या. कोणी सामना संपत नाही तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. विजय साकोरे सर यांच्याकडे धन्यवाद. तर बसलेले क्रिकेट रसिक आता उभे राहून सामन्याचा आनंद घेत आहेत. कारण फायनलचा सामना कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण नक्कीच अशा प्रकारचा सामना इथेच पाहायला मिळेल. सरपंच चषक 2022 मध्ये अर्थात पुरंदर प्रीमियर लीग मध्ये एक फायनलचा दिमागदार सोहळा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण आज अनुभवतोय. चित्तथरारक सामना आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. तर शेवटचं षटक आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आहे. नागेश बडेकर. क्रिकेटचा बराच मोठा अनुभव पाठीशी आहे. ओ टप्पा पडतोय. बराचसा बाहेर निघून गेलाय चेंडू. सामन्यातलं समीकरण पुन्हा एकदा पालटलंय. शेवटचे 2 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. क्रिकेट रसिकांनो, सामना आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाहीये. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी झाल्या पाहिजेत. एक रंगतदार सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सामना कुणी जिंकू कुणी हारू प्रेक्षकांना त्याचं घेणं देणं नाही, परंतु दोनही संघांच्या पाठीराख्यांचा जीव मात्र टांगणीला लागलाय. इथे क्रिकेट रसिकांना आनंद देणारा सामना. हो जमिनी समांतर फटका खेळायचं कार्पेट आहे. क्षेत्ररक्षक समोर. दुसऱ्या धावेची मागणी. पाहायचंय आपल्याला दुसरी धाव आणि पाहता पाहता तिसऱ्या पंचांकडे आता निर्णय आलाय. पुन्हा एकदा व्हेंटिलेटर मध्ये जाऊयात. प्रतीक्षा प्रतीक्षा आणि प्रतीक्षा पाहायची. फक्त आता वर कुणी उडा का तिसऱ्या पंचांची घोषणा इथून होईल. मैदानाच्या आतमध्ये कोणीच जाणार नाही. शेवटचा चेंडू जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तिसऱ्या पंचांची घोषणा आपण पाहतोय. मुदई लाख बुरा चाहे तो क्या होगा. मुदई लाख बुरा चाहे तो क्या होगा. नॉट आउट. 2 धावा. मुदई लाख बुरा चाहे तो क्या होगा, वही होगा जो मंजूर खुदा होगा. दरम्यानच्या काळामध्ये शिवाजी शेठ खटाटे यांचं आगमन होतं. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी संतोष शुभागमन होते. सन्मान्य गुलाबदाते झेंडे ग्रामपंचायत सदस्य दिवे आपलं देखील मनापासून स्वागत असेल. या ठिकाणी प्राइज येते मोना फडतरे त्यांच्यासाठी मात्र बाळासाहेबजी खळाने यांच्याकडून तब्बल 1001 रुपयाचा प्राइज. थँक्यू. जर सामना सुपर ओव्हर मध्ये आला तर सुपर ओव्हर ही कंपल्सरी चेसिंग असेल. या ठिकाणी त्यांचं शुभागमन होते. ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय शिवाजी दादा खटाटे मान्यवरांचं शुभागमन होते. त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो. शेवटचा 1 चेंडू 1 धावेची गरज.
थांबला ना सूर्य कधी थांबली ना धारा, थांबला ना सूर्य कधी थांबली ना धारा, या बेधुंद वादळांना स्फोटला किनारा. एक चेंडू, एक धाव्यांची गरज असणारा सामना. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा या सामन्यासाठी. एक चेंडू आणि एक धावेची गरज. क्रिकेट रसिकांना सूचना असतील, आतमध्ये लगेच कुणी जाऊ नका, सामना अजून संपला नाही. तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. एक चेंडू एक धाव. ओ बॅटची बाहेरची कट घेणारा चेंडू आणि सामना जिंकला राजेवाडी रॉयल्स. खूप खूप अभिनंदन. आणि सामना जिंकला राजेवाडी रॉयल्स. डीजे थँक्यू.